आज सकाळी मी लॅब ओपन करून थोडं बाहेर गेलो होतो, पण वापस आलो होतो. ही छोटी डॉन माझ्या लॅबच्या समोरच्या दरवाजात येऊन उभं होते आणि त्यांचं म्हणणं काय होतं हे मी तुम्हाला सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका उद्धव आणि तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत. तर मंडळी, आज झालं असं होतं की मी सकाळी लॅबला आल्याच पेशंट यायला चालू झाले ते आणि लॅबला मी एकटेच आहे, त्याच्यामुळे कधी कधी खूपच लोड येऊन जातो. कारण की पेशंटचं सॅम्पल पण घ्यायला लागतं आणि सॅम्पल आणल्यावर प्रोसेसिंग पण करावं लागते आणि प्रोसेसिंग झाल्यावर रिपोर्टिंग करावं लागते, त्याच्यामुळे त्याच्यातच खूप वेळ निघून जातो. म्हणून कधी कधी पेशंटचे रिपोर्ट नेऊन द्यायला उशीर होऊन जातो. जर कोणाला आपल्या लॅबवर प्रॅक्टिस करायची असेल किंवा जॉब करायचा असेल, तिने आजच आपल्या लॅबला संपर्क करा. जॉब करण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्यासाठी संपूर्ण आपल्या लॅबचा पत्ता खाली दिलेला आहे आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना जॉबची खूपच गरज आहे. पेशंटचे रिपोर्ट नेऊन देतं झाली दुपार आणि मला पण खूप भूक लागली. म्हटलं चला आता जेवण करून येऊ म्हटलं. आणि मग आम्ही गेलो राव डॉक्टरांच्या घरी जेवण करायला, कारण की मला एकट्याला काही जेवण घरी जात नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला यांच्या घरी जाऊन जेवण करू म्हणलं आपण. जेवण करून वापस येतच होतो तर रस्त्यात आमचा मित्र प्रणव मला भेटला. ते चहा घ्यायला जायचं. मी म्हणलं आम्ही जेवण केलेलं आहे, म्हणलं आम्ही सोबत येऊ, आम्ही काही चहा घेणार नाही म्हटलं. 2-3 दिवसापासून बँकेत पैसे टाकायला जायचं, पण काही मला टाईमच भेटत नाही, कारण की जेव्हा मला टाईम असतो तेव्हा बँक बंद असते आणि जेव्हा बँक चालू असते तेव्हा मला टाईम नसतो. मी म्हणलं आपण डायरेक्ट आता मिनी बँकेमध्येच पैसे टाकून देऊ. मग काय गाडीला किक मारली, खंडोबाची तिथून मध्ये गाडी टाकली, लगेच मिनी बँकेमध्ये गेलो आणि तिथं गेल्यावर मी लगेच पैसे डिपॉझिट करून दिले. आणि जेव्हा मी बाहेरून लॅबला आलो होतो सकाळी, तेव्हा हा छोटा डॉन माझ्या लॅबच्या समोर उभा होता आणि त्याला त्याचा हप्ता द्यायचा होता. आणि त्याचा हप्ता म्हणजे काही पैसे वगैरे काही नसतात, त्यांना पाहिजे असतो फक्त एक प्रेमाचा घास. ते काय आपल्या प्रॉपर्टीमध्ये किंवा जमिनीत हिस्सा मागत नाही. जर एखादा मुक्का प्राणी आपल्या दारात आला तर त्यांना प्रेमानं 2 घास भरवले पाहिजे. तर मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेला हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण फॉलो करा. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.